तुम्ही पेपर दिलाय का? काल पेपर नव्हताच तुमचा. पेपर तर नव्हताच ना. हम्म. होता. किती वाजता? नेक्स्ट संडे आपला आहे हा. पेज नंबर किती आहे नायट्रोजन फिक्सेशनचं? बघा, थोडा रिॲक्शनचा आहे हा, पण बाकी सोपा आहे. तुम्ही याला इझिली रीड करू शकता. खूप सोपं आहे तसं हे. बघा, नायट्रोजन सायकल IMP आहे. यातनं क्वेश्चन येतील. सरळ मिनिंग असं आहे याचं की हे काय असतं कॉन्सेप्टचं असं नाव आहे की एक एलिमेंट आहे नायट्रोजन किंवा एक केमिकल आहे नायट्रोजन, ते फिरत राहतं. कुठे फिरतं? हवा, माती, प्लांट, पुन्हा माती, हवा. म्हणजे हवेतनं काय झालं यांना? बर, तर माझे म्हणणं आहे नायट्रोजन कुठे कुठे जातो सर? फिरत राहतो. मातीमधून प्लांटमध्ये, प्लांटमधून ॲनिमलमध्ये, ॲनिमल मरतो, पुन्हा मातीमध्ये. दिस इज कॉल्ड अ न्यूट्रिएंट सायकल. काय म्हणतात? फिरत राहतो. मी रिपीट करतो. नायट्रोजन हवेमध्ये असतो, नायट्रोजन सॉईलमध्ये असतो, नायट्रोजन प्लांटमध्ये असतो, तोच ॲनिमलमध्ये असतो. तसं फिरत राहतो. आणि हा नायट्रोजन जो असतो, हा नायट्रोजन लक्षात ठेवा, नायट्रोजन हा इनर्ट गॅस आहे. कोणता गॅस आहे? म्हणजे हा नॉन रिॲक्टिव्ह आहे. इनर्ट म्हणजे नॉन रिॲक्टिव्ह आहे. कसा आहे हा? त्याच्यामुळे त्याला पहिले रिॲक्टिव्ह बनवा, आणि रिॲक्टिव्ह बनवायला याला एक तर तुम्ही अमोनियात कन्वर्ट करा, नायट्रेटमध्ये कन्वर्ट करा, नायट्राईटमध्ये कन्वर्ट करा, नायट्रोजन मोनॉक्साईडमध्ये कन्वर्ट करा. तुम्ही याला कन्वर्ट करा, कारण की हा कन्वर्ट होईल तेव्हाचा रिॲक्टिव्ह होईल आणि तेव्हाच तो ॲब्झॉर्ब होईल. काय होईल? कारण की असं झालं म्हणजे जो निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज, जसं एक्झाम्पल मी इथे जर लिहिला NH4, काय झालं यार, मी लिहिलं इथे NH4 तर प्लस चार्ज येतो, म्हणजे आयन्स फॉर्ममध्ये आहे हा. मी NO3 वर माहिती आहे का तुम्हाला निगेटिव्ह चार्ज असतो, NO2 वरती सुद्धा निगेटिव्ह चार्ज असतो. म्हणजे सांगायचं मिनिंग असं की हा नॉन रिॲक्टिव्ह आहे, अन्य सगळे रिॲक्टिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला जर एखाद्याशी भांडायचं असेल, त्याला पहिले तुम्हाला चिडवावं लागेल. त्याच्या आधी संत असतो तो. त्याच्या आधी काय असतो? संत. तुम्हाला वाटलं पाहिजे भांडण केलं पाहिजे यांनी, मग तुम्हाला त्याला चिडवा लागेल. समजलं बेटा? चिडवणे म्हणजे एनर्जी तयार करणे एक प्रकारे, मग तो भांडतो. सेम आहे. प्लांटला जर यन ॲब्झॉर्ब करायचा असेल, रूटला कोण ॲब्झॉर्ब करायचं आहे? म्हणजे नायट्रोजन. तर तो या फॉर्ममध्ये ॲब्झॉर्ब नाही करू शकत. तो कोणत्या फॉर्ममध्ये ॲब्झॉर्ब करू शकतो? कंपाऊंड फॉर्ममध्ये. कोणत्या फॉर्ममध्ये? हे नायट्रोजनिक कंपाऊंड आहे. काय आहे? तुम्हाला कळलं का? नायट्रोजन जरला ॲब्झॉर्ब करायचं असेल प्लांटला, तो कोणत्या फॉर्ममध्ये ॲब्झॉर्ब होईल? कंपाऊंड. या फॉर्ममध्ये होणार नाही, कारण की हा काय? नॉन रिॲक्टिव्ह आहे. कळलं बेटा? सर समजलं एवढं? तर नायट्रोजनचे अनेक रूप आहे. प्रोटीनमध्ये नायट्रोजन, अमिनो ॲसिडमध्ये नायट्रोजन, अमोनिया नायट्रोजन, युरिया नायट्रोजन. बाकी हे तर आहेच. मला पण ते चॉकलेट. आय ऑल्सो वॉन्ट. अरे बापरे. नाही, खाण्याविषयी काही मी काही बोलत नाही, फक्त चॉकलेट नाही खायचं. बॅचमध्ये काय नाही खायचं? चॉकलेट. मला नफरत आहे चॉकलेटची, फेकून देतो मी. म्हणजे बॅचमध्ये चॉकलेट नाही खायचं, बाकी खाल्लंच चालते. चांगलं आहे, चक्करून पडाल नाही तर.
बदाम खायची बेटा. हा, काजूने काय भेटते? बदाम खायची. बदामने हे तरी आठवलं नाही की काय शिकून राहिलो. झालं हे, यांना शिरबात आहे, बदाम खात असते. कन्फ्यूज आहे का? खाते की नाही खात? हा, ते तर असतेच, प्रत्येकासोबत तेच आहे. मग तुमच्या एक अर्ध्या मुली जेवतच नाही ना, त्यांना जबरदस्त जेवावं लागतं, घरचे म्हणून म्हणून. हा, आता ही सायकल आहे. या सायकलमध्ये जेव्हा तुम्हाला मी सगळं शिकवेल तेव्हा तुम्हाला सायकल ऑटोमॅटिक समजून जाईल की ही सायकल नेमकी असते कशी. तर पहिले तुम्हाला मी सायकल शिकवतो, म्हणजे सॉरी, हे जे फॉर्मॅट तो शिकवतो तुम्हाला, सायकल ऑटोमॅटिक कळून जाईल. कधी सायकल फिरणारी सायकल आहे. आता बघा, आपल्याला टॉपिक आहे नायट्रोजन फिक्सेशन. काय टॉपिक आहे? म्हणजे बेटा नायट्रोजनला नायट्रोजनिक कंपाऊंड मध्ये कन्व्हर्ट करणे. व्हॉट इज नायट्रोजन फिक्सेशन? नायट्रोजनला नायट्रोजन कंपाऊंड मध्ये कन्व्हर्ट करणे इज कॉल्ड ॲज. हा, आता हे अनेक प्रकारे असतं. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे बेटा फिजिकल प्रकार. कोणता प्रकार? फिजिकल म्हणजे हवेतला प्रकार आहे हा. हा प्रकार आहे हवेतला. तुम्ही नाव ऐकलं कधी ऍसिड रेन? अरे ऍसिड रेन, नायट्रिक ऍसिड वगैरे, तो आहे हा प्रकार. काय झालं सांगतो, फक्त रिॲक्शन लक्षात ठेवा. इथे रिॲक्शन तुम्हाला लर्न करणं आहे. हवेमध्ये कोण होता? नायट्रोजन. त्याची रिॲक्शन कोणासोबत झाली? म्हणजे ऑक्सिडेशन झालं. काय झालं? कोण म्हणला? नायट्रोजन ऑक्साईड या नायट्रोजन मोनॉक्साईड. म्हणजे नायट्रोजन बनला. हा, हा नायट्रोजन मोनॉक्साईड पुन्हा कोणाशी रिॲक्ट झाला? पुन्हा कोणाशी रिॲक्ट झाला? कोण बनला? नायट्रोजन परऑक्साईड. कोण बनला? नायट्रोजन परऑक्साईड. ऐकत राहा. इथे N2O2 लिहिलाय का? तिथे NO2 आहे ना. हा, बघा, हे दोघं रिॲक्ट झाले. कोण बनला? हे दोघं रिॲक्ट झाले, हाच इकडे आला. कोण बनला? हाच इकडे आला. हा आता काय करतो ते सांगतो. आता हवेत बनलेला आहे, हा गॅस बनलेला आहे हवेत. पुन्हा रिपीट करतो मी. हा गॅस कुठे बनला? हवेत. त्या हवेत पाणी सुद्धा असतं. कोण असतं? पाणी, रेन. म्हणजे हा गॅस आहे, इथे रेन पडत आहे. तर रेनची मुलाकात कोणासोबत होईल? गॅस सोबत. रेनची मुलाकात, लगेच एक सोल्युशन तयार होतं हवेमध्येच. काय नाव आहे? ऑल्सो कॉल्ड ॲज, म्हणजे सॉरी, ऑल्सो कॉल्ड म्हणजे अँड ऑल्सो, म्हणजे दोन कंपाऊंड मिळणार. कोणकोणचे? समजलं बेटा? याला ऍसिड म्हणतात. काय म्हणतात? यालाच म्हणतात ऍसिड रेन. काय म्हणायचं? मग हे जमिनीवर पडले. हा ऍसिड रेन कुठं पडला? जमिनीवर. अरे ऍसिड रेन कुठं पडला? जमिनीवर. जमिनीवर त्याची मुलाकात कोणासोबत झाली? सॉल्ट सोबत. कोणासोबत? या ऍसिडची मुलाकात, जमिनीवर पडला ना ऍसिड, मुलाकात कोणासोबत झाली? सॉल्ट सोबत. लगेच काय मिळाला? सॉल्ट नायट्रेट. कोण मिळाला? म्हणजे कॅल्शियम और पोटॅशियम नायट्रेट. कॅल्शियम पोटॅशियम नायट्रेट. अशा प्रकारे झालं नायट्रोजन फिक्सेशन. म्हणजे एक नायट्रोजन जो आहे तो अल्टिमेटली सर्वात शेवटी कोणात कन्वर्ट झाला? एक कंपाऊंड मध्ये कन्वर्ट झाला. रिॲक्शन लर्न होईल का तुमची? होईल का? हा, या सगळी केमिस्ट्री, अजून काहीच नाही आहे. कळलं रिॲक्शन? नंतर बेटा झाली फिजिकल प्रोसेस. हा, ही झाली फिजिकल प्रोसेस. आता लॅबोरेटरीत कसं बनवायचं नायट्रोजन ते बघा. लॅबोरेटरीमध्ये कसा बनवायचा सर कंपाऊंड ते बघा. लॅबोरेटरीमध्ये एक प्रोसेस आहे, हॅबर, टिक करा, बॉश नायट्रेट प्रोसेस. लॅबमध्ये एक प्रोसेस असते, हॅबर बॉश नायट्रेट प्रोसेस. ही प्रोसेस होते एकदम हाय टेम्परेचरवरती आणि हाय प्रेशरवरती. ही प्रोसेस होते हाय टेम्परेचरवरती, हाय प्रोसेस, हाय टेम्परेचरवरती, हाय प्रेशरवरती. यात होतं काय? नायट्रोजन रिॲक्ट विथ हायड्रोजन. इथे होते रिडक्शन. काय होते? नायट्रोजन रिॲक्ट विथ हायड्रोजन, इट विल प्रोड्यूस अमोनिया. सिंपल आहे. कोण म्हणला? अमोनिया.
तुम्हाला माहिती आहे अमोनिया टॉक्सिक असतो, अमोनिया, म्हणून त्याला कन्व्हर्ट करा, झाला ते कन्व्हर्ट. हा बेटा अमोनिया टॉक्सिक असतो ना, लगेच अमोनियाला कोणात कन्व्हर्ट करा, युरियामध्ये. हा लेस टॉक्सिक असतो. दॅट इज कॉल्ड एज केमिकल रिॲक्शन. रिपीट करा काय काय झालं. सर नायट्रोजन रिॲक्ट विथ हायड्रोजन, इट प्रोड्यूस अँड अल्टिमेटली अमोनिया कन्वर्ट इनटू युरिया. तुम्ही एक काम करा, अमोनिया जर युरिया बनवायचं असेल तर अमोनिया सोबत CO2 ऍड करा. कोण ऍड करा? यू विल गेट युरिया, बिकॉज युरियाचा फॉर्म्युला आहे NH2CO NH2, NH2CO NH2. असा विषय आहे. समजला का? दोन प्रक्रिया, फिजिकल आणि केमिकल. तुम्हाला ऍसिड रेन 10वीला होतं बहुतेक, नव्हतं? होतं ना. ते नायट्रोजनमुळे, ते ऍसिड रेनमुळे प्लांट खराब होतात, ताजमहल खराब होऊन राहिला. आता आपण बघूया सर्वात लास्ट, बायोलॉजिकल नेंटोफिक्सेशन. हे थोडं वेगळं आहे, विचित्र आहे. यात रिॲक्शन्स आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतील. बघत राहा बेटा. बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. पहिली गोष्ट, हे जे होतं ना, हवेतला नायट्रोजन फिक्स करणे आणि त्याला नायट्रोजेनिक कंपाऊंडमध्ये कन्व्हर्ट करणे, हे होतं बायोलॉजीमुळे. त्याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल आहे बॅक्टेरिया. कोण एक्झाम्पल आहे? बॅक्टेरिया. कधी नाव ऐकलंय? रायझोबियम, अझोटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलम, है ना, सायनोबॅक्टेरिया. हे सगळे मेन आहेत, जे आहेत N2 फिक्सिंग बॅक्टेरिया. काय म्हणायचं? हे झालं आपलं मायक्रोजमध्ये. त्यात बेस्ट आहे रायझोबियम. तो असतो लेग्युम्समध्ये, नोड्यूलमध्ये. हां, बस तेच मला म्हणायचं आहे. यात बॅक्टेरिया मेन आहे बेटा. याच्यामध्ये बॅक्टेरिया मेन आहे. बॅक्टेरिया दोन प्रकारे असतो. एकाचं नाव आहे सिम्बायोटिक, एकाचं नाव आहे फ्री लिव्हिंग. व्हॉट इज सिम्बायोटिक? तो बॅक्टेरिया प्लांट सोबत राहतो, म्हणून काय झालं? तो बॅक्टेरिया एकटा राहतो, म्हणून काय झालं? फ्री. तुम्हाला माहिती आहे रायझोबियम कोणता बॅक्टेरिया आहे? तो प्लांट सोबत राहतो. आणि अझोटोबॅक्टर कोणता बॅक्टेरिया आहे? हां. त्याच्यानंतर तुम्ही एका सेलचं नाव ऐकलं असेल, हेट्रोसिस्ट. ऐकलं कधी? हेट्रोसिस्ट सेल आहे सर, तो सायनोबॅक्टेरियामध्ये असतो. कोणामध्ये असतो? ऐकलं कधी? हा सायनोबॅक्टेरिया फिलामेंटस. याच्यामध्ये खास सेल होता हेट्रोसिस नावाचा. आणि या हेट्रोसिस नावाचा सेल, याचं एकच काम असते, काय फिक्स करणे. तर सायनोबॅक्टेरियामध्ये खास सेल होता, त्या खास सेलचं नाव काय आहे? हेट्रोसिस्ट. काय फिक्स करतो? हा बेटा. आता तुम्हाला एक काम करावं लागेल, ही रिॲक्शन सर्वात शेवटी लर्न करायची आहे, किंवा मग आताही करू शकता. फक्त प्रोडक्ट बघा काय काय भेटले तुम्हाला. प्रोडक्ट बघा काय काय भेटलं रिॲक्शन मधून. प्रोडक्ट बघा. N2 फिक्स करताना किती लागले नायट्रोजन? एकच. किती लागले प्रोटॉन? किती लागले इलेक्ट्रॉन? किती खर्च झाल्या ATP? हे पहिलं लर्न करा. किती लागले प्रोटॉन? तेवढेच कोण लागले? त्याच्या डबल कोण लागल्या? झालं. किती अमोनिया मिळाला? 2. प्लस कोणता गॅस बाहेर पडला? आता जेवढ्या ATP खर्च झाल्या तेवढे हे भेटन ना. कळलं का? बाय प्रोडक्ट. अरे जेवढ्या ATP खर्च झाल्या तेवढे हे भेटन ना बाजूला, ADP आणि PI. हे रिॲक्शन लर्न करून ठेवायची. 1 मार्काला येते ही रिॲक्शन बेटा, 1 मार्काला येते. तर रिॲक्शन आहे का ह्याची? नायट्रोजन फिक्सेशनची रिॲक्शन आहे ही. नायट्रोजन फिक्सेशनची रिॲक्शन आहे ही. ठीक आहे. हा, आता आपण बघूया 1 बाय 1. मी जेवढ्या स्टेप टिक करेल ना, तुम्ही त्या स्टेप टिक करा. पहिले टिक करा नायट्रिफिकेशन. याच्यावर स्पेशल क्वेश्चन 2 मार्काचा. नायट्रिफिकेशन 2 मार्क. अमोनिफिकेशन दिसलं? अमोनिफिकेशन. अरे ब्लॅक कलरच्या लाईन हेडलाईन फक्त वाचत राहा. 2 मार्क. नायट्रोजन ॲसिमिलेशन 2 मार्क. नंतर रिडक्टिव्ह अमायनेशन 1 मार्क. दिसलं का? रिडक्टिव्ह अमायनेशन 1 मार्क. नंतर आहे बेटा ट्रान्स अमायनेशन 1 मार्क. अमाइड 2 मार्क्स. डिनायट्रिफिकेशन 2 मार्क्स या 1 मार्क.
म्हणजे सगळ्या डेफिनेशन्स आहे, ह्या प्रोसेस आहेत, ह्या वेगळ्या प्रोसेस आहेत. आपण वन बाय वन बघूया. मी डायरेक्ट तुम्हाला मुद्द्याचं सांगतो. मुद्दा म्हणजे हे डायरेक्ट सांगतो रिॲक्शन काय होऊन राहिली याच्यामध्ये. पहिली गोष्ट बघा, नायट्रिफिकेशन म्हणजे ऍसिडचं बनणं. नायट्रिफिकेशन म्हणजे ऍसिडचं बनणं. तर कोणता ऍसिड? नायट्रिक ऍसिड. ऐकून घ्या रे. नायट्रिफिकेशनचं मिनिंग आहे नायट्रिक ऍसिडचं बनणं. व्हॉट इज नायट्रिफिकेशन? हा, त्याच्याकरता काय करायचं की हा जो अमोनिया असतो हा सॉइल मध्ये असतो. कुठे असतो? तो रिॲक्ट होतो कोणासोबत? त्याच्याकरता हे दोन बॅक्टेरिया हेल्प करतात. नाव लर्न करून ठेवायचे, बॅक्टेरियाचे नाव आहेत. अमोनिया रिॲक्ट विथ ऑक्सिजन, त्याच्यापासून एक ऍसिड बनला, या HNO2 बनला. HNO2 ऍक्च्युली म्हणजे काय रे? HNO2 म्हणजे ना नायट्रस ऍसिड, बरोबर आहे. हा, मग तो इथे आला, तो पुन्हा रिॲक्ट कोणाशी झाला? हाच बेटा, हाच कोणाशी रिॲक्ट झाला? त्यापासून आपल्याला HNO3 मिळाला. कोण मिळाला? आणि हाच आपला फायनल प्रोडक्ट आहे. कोणता फायनल प्रोडक्ट आहे? HNO3. व्हॉट इज HNO3? म्हणजे नायट्रिक ऍसिड बनवावं लागेल आपल्याला. त्यालाच काय म्हणतात? बस, फॉर्मेशन ऑफ नायट्रिक ऍसिड फ्रॉम अमोनिया. फॉर्मेशन ऑफ फ्रॉम अमोनिया इज कॉल्ड एज नायट्रिफिकेशन. कळला मुद्दा? बाकी मग वाचून घ्याल हे बॅक्टेरिया कुठे होता, त्याने कसं रिॲक्ट केला तो. तर ठीक आहे, लिहून घ्या तिथे. नायट्रिफिकेशन म्हणजे अमोनियापासून नायट्रिक ऍसिड बनणे. अमोनियापासून नायट्रिक ऍसिड बनणे. ठीक आहे. आता आहे सिम्बायोटिक नायट्रिफिकेशन. सिम्बायोटिक फिक्सेशन म्हणजे हा कोणाविषयी बोलतोय? हा विषय बोलतोय सर रायझोबियम विषयी. कोणाविषयी? जर तुम्हाला माहित असेल, ते एक झाड होतं तुरीचं किंवा सोयाबीनचं, त्याला लेग्युम्स म्हणतात. काय म्हणतात? त्यांचे रूट्स होते. रूटमध्ये एक मोठं घर होतं. त्या घराला आपण काय नाव दिलं होतं? नोड्यूल. काय नाव दिलं होतं? यात आर राहत होता. आर म्हणजे रायझोबियम. आणि आतमध्ये राहून तो N2 फिक्स करायचा. हवेतला N2 फिक्स करायचा. हवेमध्ये कोण असतो? N2, तो फिक्स करायचा आणि झाडांना द्यायचा. हवेतला N2 फिक्स करायचा, झाडांना द्यायचा. तेच आपल्याला बघायचं आहे. तर याची वन बाय वन आपण प्रक्रिया बघूया. पहिली स्टेप आहे अमोनिफिकेशन. आता अमोनिफिकेशन नाव आलं तर समजून जायचं अमोनिया फॉर्मेशन. व्हॉट इज अमोनिफिकेशन? हा, आता ते कसं होत आहे ते सांगतो. तुम्हाला शेवटचा कंपाऊंड काय भेटला पाहिजे? अमोनिया. सगळ्यात पहिले प्रोटीन घ्यायचं. कोण घेतलं? त्याला तोडायचं. तोडलं, कोण भेटला? अमिनो. अरे प्रोटीनला ब्रेक केल्यावर कोण भेटणार? फिर अमिनो ऍसिड मधून तुम्हाला माहित आहे, अमिनो ऍसिड मधून एक ग्रुप बाहेर काढायचा, त्याला काय म्हणतात? अमोनिया. अमिनो ऍसिड मधून त्याला आपण ऍक्च्युली म्हणतो, अमिनो ऍसिड मधून कोण बाहेर पडला? याला ऍक्च्युली म्हणतो डीअमायनेशन. डीअमायनेशन म्हणजे अमोनिया नावाचा ग्रुप बाहेर पडला अमिनो ऍसिड मधून. पुन्हा रिपीट करतो. अमिनो ऍसिड मध्ये तुम्हाला माहिती आहे अमोनिया ऍसिड, अमिनो ऍसिड मध्ये अमोनिया असतो, त्यातनं बाहेर पडायचं याला. त्याला डीअमायनेशन म्हणतात. काय म्हणतात? जर तुम्ही युरिया ते किडनी ऐकलं असेल, तो चॅप्टर, त्यात एक स्टेप होती डीअमायनेशन. त्यात पहिला अमोनिया बनला होता. आठवलं का? मछलीमध्ये कोण बनते? मछली काय सोडते? अमोनिया. आपण काय सोडतो? युरिया. पक्षी काय सोडतात? युरिक ऍसिड. तुम्हाला माहित आहे का अमोनोटेलिझम? मग त्यामध्ये फिशने काय रिलीज केला होता? अमोनिया. कसा बनला होता? अमिनो ऍसिड पासून. मग त्या स्टेपला आपण काय नाव दिलं? डीअमायनेशन, है ना? हा सर, अमोनिया बनला, काही सर प्रॉब्लेम नाही. अमोनिया बनला इज कॉल्ड एज अमोनिफिकेशन. ओके, संपला विषय. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्लांट अमोनिया कधीच ऍब्झॉर्ब करत नाही. अमोनियाला नेहमी या फॉर्म मध्ये ऍब्झॉर्ब केलं जातं, अमोनियमच्या फॉर्म मध्ये. प्लांट याला ऍब्झॉर्ब करत नाही. त्याला पहिले कोणात कन्व्हर्ट करा? अमोनियम. फरक आहे दोघांमध्ये. हा कोण? या. हा कोण? यम. यम म्हणजे हा असा प्लस येणार याच्यावरती, NH4. व्हॅलन्सी बिघडली ना तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह आपोआप येऊन जातात आयन्स फॉर्म मध्ये.
नंतर आहे नायट्रोजन ॲसिमिलेशन, म्हणजे नायट्रोजनचा रिअल यूज काय असतो. नायट्रोजन ॲसिमिलेशन हे काय असते सर ते सांगतो. ॲसिमिलेशन म्हणजे यूज होणे, नायट्रोजनचा यूज होणे, हे काय ते सांगेल बेटा मी. लक्ष द्या इकडे. बघा, लक्ष द्या इकडे. प्लांट यनला ॲब्झॉर्ब करतो. यन म्हणजे कोण, नायट्रोजन ॲब्झॉर्ब करतो. कोणत्या फॉर्म मध्ये ॲब्झॉर्ब करतो, मी काय म्हटलं, प्लांट यनला ॲब्झॉर्ब करतो. कोणत्या फॉर्म मध्ये झालं, म्हणजे प्लांटच्या आतमध्ये तिघ जण गेले, प्लांटच्या आतमध्ये तिघ जण गेले, मग ते तिघ जण कन्वर्ट होतात बेटा अमिनो ऍसिड मध्ये, डीएनए मध्ये. कळलं, म्हणजे एक नायट्रोजन नावाचा प्रकार होता, तो कन्वर्ट झाला नायट्रोजनिक कंपाऊंड मध्ये, तेच अमोनिया नायट्रेट नायट्राइट. मग त्याचा यूज होऊन आपण काय बनलो, काय बनवलं, अमिनो ऍसिड बनवलं. काय बनवलं, याला म्हणतात ॲसिमिलेशन. काय म्हणतात, म्हणजे नायट्रोजनचा यूज करणे, नायट्रोजनचा यूज करणे. सर एवढं कळलं आहे, हा, यालाच म्हणतात ॲसिमिलेशन. एवढा प्रकार कळला सर, ठीक आहे बेटा. हा, आता आपण सेकंड फॉर्मॅट बघूया. हा आहे ॲसिमिलेशन वरती पॅरेग्राफ. N2 चा यूज करा, कंपाऊंड मध्ये कन्व्हर्ट करा, मग त्याला आणखी तुम्ही एका मोठ्या कंपाऊंड मध्ये ऍड करू शकता, तो म्हणजे अमिनो ऍसिड. दॅट इज कॉल्ड ॲसिमिलेशन. जसं आपण चहा, साखर कशी चहात यूज केली, म्हणजे काय झालं, ॲसिमिलेशन. तसं हे आहे यूज करणे. आता सेकंड फॉर्मॅट काय तो बघा. ही रिॲक्शन वेगळी आहे थोडी. ही रिॲक्शन सर काय रिॲक्शन आहे सांगतो. रिॲक्शन अशी आहे, याला नायट्रेट म्हणतात. काय म्हणतात, काय म्हणतात, नायट्रेट मध्ये H ऍड करा, ऍड करा. ऍड नाही केला त्यांनी, सांगतो, रिपीट करतो. हा कोण आहे, नायट्रेट. हा ऍक्च्युली हा एक ऑक्सिजन रिलीज करेल, हा ऑक्सिजन रिलीज करेल म्हणजे सोडून देईल. काय बनला, म्हणजे नायट्राइट. तुम्हाला कळलं मी काय म्हटलं बेटा. NO3 अगर NO2 मध्ये कन्वर्ट झाला असेल तर मग काय झालं असेल नेमकं, O2 ऍड झाला का मायनस झाला, अरे ऍड झाला का मायनस झाला, मायनस. मग हा जो O2 आहे हा कोणाशी रिॲक्ट होईल, हा O2 NO2 कोणाशी रिॲक्ट होईल, त्यापासून तो काय बनवेल, अमोनियम. काय बनवेल, ही रिॲक्शन लक्षात ठेवा. सर रिॲक्शन कशी बनली, नायट्रेट कन्वर्ट इनटू नायट्राइट आणि दिस नायट्राइट कन्वर्ट इनटू अमोनियम, अशी रिॲक्शन आहे. हा, अशी रिॲक्शन आहे बेटा ही. असा फॉर्मॅट असतो हा. आता तुम्हाला हे फॉर्मॅट सांगतो, हा होतो कुठे, हा कसा होतो, कुठे होतो ते बघा. बघा इकडे तो कुठे होतो, बघा रे. जमिनी किंवा हवेमध्ये कोण होता, हवेमध्ये कोण होता, नायट्रोजन. नायट्रोजनची मुलाखत तुम्ही O सोबत करा. O म्हणजे ऑक्सिजन. त्यापासून तुम्हाला मिळेल ऍक्च्युली NO3 डायरेक्टली. कोण मिळाला, कोण भेटला, NO3 भेटला. म्हणजे तुम्हाला NO3 भेटला. मग काय करायचं माहित आहे का, मी तुम्हाला काय सांगतोय वन बाय वन ऐकून घ्या. NO3 ला वापस तुम्ही कन्वर्ट करा NO2 मध्ये. कोणामध्ये, NO2 मध्ये. NO2 ला कन्वर्ट करा अमोनियम आयन मध्ये. कोणामध्ये, अमोनियम आयन मध्ये, बरोबर आहे. आणि तो अमोनियम आयन कन्वर्ट इनटू अमिनो ऍसिड, कन्वर्ट इनटू, ही रिॲक्शन आहे, याला ॲसिमिलेशन. काय म्हणतात, नायट्रोजनचा यूज करणे. रिपीट करा एकदा. तुम्ही N2 ला फिक्स केलं कोणत्या फॉर्म मध्ये, NO3 म्हणजे नायट्रेट. कोणता, त्याचं कन्व्हर्जन काय झालं, नायट्राइट. आणि नायट्राइट कन्वर्ट इनटू अमोनियम. आणि हा भाऊसाहेब कोणात कन्वर्ट झाला, त्याचं रिझन सांगतो. कारण की हा जो आहे नायट्राइट, हा डायरेक्ट अमिनो ऍसिड मध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही. नायट्रेट अमिनो ऍसिड मध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही. स्टेप बाय स्टेप चालावं लागतं. अल्टिमेटली काय झालं सर, तुमचा हा जो नायट्रोजन होता हा सरळ कोणामध्ये आला, तुमचा हा नायट्रोजन कोणामध्ये आला, हा AA कोण आहे, पण स्टेप बाय स्टेप आला. डायरेक्ट आला का, हा नायट्रोजन डायरेक्ट अमिनो ऍसिड मध्ये आला का,
डायरेक्ट नाही आला, इनडायरेक्ट आला. बोला, स्टेप बोला. N2 कोणात कन्व्हर्ट झाला? नायट्रेट. तो कोणात कन्व्हर्ट झाला? टाईट. तो कोणात झाला? आणि तो कोणात झाला? याला स्टेप्स म्हणतात. समजलं मी काय म्हटलं तर? दुधापासून डायरेक्ट श्रीखंड बनते का? मग पहिले काय बनते? दही बनते. दह्यापासून चक्का बनते. बनते ना चक्का? ट्यूब बनते. काय बनते? चक्का बनते. चक्का माहित आहे? त्यात साखर टाकावं लागते मग मस्तपैकी त्याला. मग श्रीखंड बनते. हा, चितडे. तुम्हाला कळलं मला म्हणायचं काय? तो अमायनो ऍसिड मध्ये हा शेवटचा कंपाऊंड हा कोणात कन्व्हर्ट होणार? अमिनो ऍसिड मध्ये. ओके. नंतर नेक्स्ट स्टेप, अमिनो ऍसिड सिंथेसिस. तुम्ही याला थंड दिमागानं मस्तपैकी घरी जाऊन लर्न करायचं. एकदम होणार नाही, आज रिॲक्शन आहे. जेवढं होईल तेवढं दिमागात ऍडजस्ट करायचं आणि याला घरी जाऊन मस्तपैकी वाचायचं आरामात, कारण की हा IMP पोर्शन आहे, एक्झाम मध्ये येतो. रिॲक्शन पाठ करून घ्यायच्या समजून. अमिनो ऍसिड सिंथेसिस म्हणजे बेटा, तुम्हाला माहिती आहे का 20 अमिनो ऍसिड आहे? किती अमिनो ऍसिड आहे? त्याचं फॉर्मेशन. अमिनो ऍसिड कसा बनला सर? कोणकोणते अमिनो ऍसिड बनले? त्यामध्ये पहिला टिक करा रिडक्टिव्ह अमायनेशन. पहिलं टिक करा रिडक्टिव्ह अमायनेशन. पहिला टिक आहे तुमचा रिडक्टिव्ह अमायनेशन. आता हे काय सांगतो? सोपं आहे. काय करायचं? तर तुम्हाला क्रेब सायकल माहित असेल. कुठली सायकल? त्यामध्ये हा कंपाऊंड होता एक, अल्फा कीटो ग्लुटॅनिक ऍसिड. कोणता होता? याच्यामध्ये तुम्ही अमोनियम आयन ऍड करा. यात अमोनियम आयन ऍड करा. काय ऍड करा? तुम्हाला ग्लुटॅमेट मिळेल. काय मिळेल? आणि ग्लुटॅमेट हा अमिनो ऍसिड आहे, 20 पैकी एक आहे. यु नो ग्लुटॅमिक ऍसिड, एस्पार्टिक ऍसिड नाव ऐकलं आहे का? GLU. शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतात? GLU. रिपीट करा. अल्फा कीटो ऍसिड जो आहे हा क्रेब सायकल मध्ये होता आणि हा ऑर्गॅनिक ऍसिड आहे. कोण आहे हा? यात कोण ऍड करायचं? अमोनियम. डायरेक्ट काय मिळेल? संपला विषय. हा, एवढं लक्षात ठेवा. आणि याची रिॲक्शन हा एन्झाईम थ्रू होते. याच्या थ्रू होते. हा, ग्लुटामेट डिहायड्रोजनेज एन्झाईम आहे. ठीक आहे बेटा. हा, दुसरा ट्रान्सअमायनेशन. ट्रान्सअमायनेशन लक्षात ठेवा. ट्रान्सअमायनेशन बघा. ट्रान्सअमायनेशन म्हणजे कुठला तरी ग्रुप ट्रान्सफर होणार. ट्रान्सअमायनेशन म्हणजे एक ग्रुप आहे तो ट्रान्सफर होणार. आता इथे कोणता ऍसिड? ग्लुटॅमिक ऍसिड. इथे कोणता ऍसिड? तर तुम्हाला आठवत असेल ग्लुटॅमिक ऍसिड हा अमिनो ऍसिड आहे. कोण आहे? आणि ऑक्झॅलो ऍसिटिक हा क्रेब सायकल मध्ये आहे. कुठे आहे? क्रेब सायकलचे नाव माहित आहे का? मॅलिक ऍसिड, वो मॅलेट, फ्युमॅरेट, ऑक्झॅलो ऍसिटेट. थोडंफार आठवतं? ग्लुटॅमिक ऍसिडची मुलाखत कोणासोबत झाली? आता होतं काय ते सांगतो. याच्यामध्ये ऐकून घ्या रे. हा जो ग्लुटॅमिक ऍसिड आहे यातला एक ग्रुप ऑक्झॅलो मध्ये ट्रान्सफर झाला. यामधला एक ग्रुप इकडे ट्रान्सफर झाला. त्या ग्रुपचं नाव होतं अमिनो ग्रुप. काय नाव होतं? रिपीट करा. ग्लुटॅमिक ऍसिड मधला अमिनो ग्रुप कुठे ट्रान्सफर झाला? ग्लुटॅमिक ऍसिड मधला अमिनो ग्रुप कुठे ट्रान्सफर झाला? ऑक्झॅलो ट्रान्सफर झाला. त्यामुळे ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड जो आहे हा कन्वर्ट झाला एस्पार्टिक ऍसिड मध्ये आणि ग्लुटॅमिक ऍसिड कन्वर्ट झाला. हे लक्षात ठेवा. कळलं मी काय म्हटलं? ग्लुटॅमिक मधला एक ग्रुप कुठे ट्रान्सफर झाला? लगेच हा कोणात कन्वर्ट झाला? आणि यातला एक ट्रान्सफर झाल्यामुळे हा कोणात कन्वर्ट झाला? याला म्हणतात ट्रान्सअमायनेशन. काय म्हणायचं? ट्रान्सअमायनेशन म्हणजे ट्रान्सफर ऑफ अमिनो ग्रुप.
that is transamination, transfer of amino group from one acid to another acid. समजेल तुम्हाला मी काय लिहून दिलं? समजेल की नाही? तुझी झोप झाली ना बरोबर की अजूनही आहे? आहे? तू रात्री अभ्यास करणं बंद करणार रक्षिता? 2-2 3 जागतं इकडे झोप लागते मग. हा, मी आज चॅप्टर संपण्याच्या याच्यामध्ये आहे, म्हणजे उद्यापासून डायरेक्ट सुट्टीच देतो शेफ सरांची बॅच होईपर्यंत. म्हणजे डायरेक्ट 10लाच बॅच घेतो मी एका चॅप्टरला बोर्डचा. हा, सरांशी बोलतो मी आज केव्हा होणार त्यांची बॅच, तर ती 10 वाली. चॅप्टर संपला का तो तुमचा रिपीटर मधला? किती दिवस आहे आणखी? हा, बरं ठीक आहे, सरांशी बोलून घेतो मी. अमाइड्स. टॉपिकचं नाव काय बेटा? टॉपिकचं नाव काय? अमाइड्स. काय नाव आहे? अमाइड. लक्षात ठेवा अमाइड काय असतं. अमाइड म्हणजे सर, ए बघा रे इकडे, व्हॉट इज अमाइड? म्हणजे अमाइड म्हणजे सर असं अमिनो ऍसिड ज्यामध्ये 2 नायट्रोजन ग्रुप असतील. मीन्स इट हॅज 2 अमिनो ग्रुप. वन ऑफ द अमिनो ऍसिड which has 2 amino group, it's called as amide. If amino acid has both the amino group, it's called as amides. आता हे होतं कसं काय ते बघा. इथे आहे सर ग्लुटॅमिक ऍसिड. कोणता ऍसिड? याच्यामध्ये आणखी एक अमिनो ग्रुप ऍड होणार. म्हणजे ग्लुटॅमिक ऍसिड याच्यामध्ये ऑलरेडी एक अमिनो ग्रुप आहे, याच्यामध्ये ऑलरेडी कोणता ग्रुप आहे, त्यामध्ये अजून काय ऍड होणार? एक्स्ट्रा ऍड होणार. लगेच तुम्हाला काय मिळणार? अल्फा ग्लुटॅमाइन. काय मिळणार? हा अमाइड आहे. कोण आहे हा? बिकॉज दिस अल्फा ग्लुटॅमाइन हॅज 2 अमिनो ग्रुप. रिपीट करा, कोणता ऍसिड होता? याच्यामध्ये एकच अमिनो ग्रुप आहे, प्लस एक्स्ट्रा हा पण ऍड झाला. किती झाले याच्याजवळ आता? 2. तर काय नाव आहे? हा अमाइड आहे. मीन्स इट हॅज 2 अमिनो ग्रुप. 2 अमिनो ग्रुप. आणि आणखी एक सांगतो याच्यामध्ये, लक्ष द्या इकडे. आता ग्लुटॅमिक ऍसिड आहे, हा एक्झाम्पल घेतलं, याच्यामध्ये हा अमिनो ग्रुप ऍड होणार, पण ते कुठे होणार ते सांगतो. हा जो कार्बोक्सिलिक ग्रुप आहे, कार्बोक्सिलिक ग्रुप, इथे ऍड होतो अमिनो ग्रुप. म्हणजे ऑलरेडी एक तर आहेच, प्लस दुसरा जो ऍड झाला तो कुठे ऍड होईल? कार्बोक्सिलिक का ऍड होईल? कुठे ऍड होईल? हा, असं असतं ते. ठीक आहे, ओके. सेम हा कोणता ऍसिड आहे? याच्याकडे सध्याचा एक नायट्रोजन आहे, पण त्याच्यामध्ये अजून एक ऍड झाला. त्याच्याकडे किती नायट्रोजन झाले? 2. म्हणजे याचं नाव काय झालं? ऍस्पॅर्जिन. ऍस्पॅर्जिन हा अमाइड आहे. कोण आहे हा? बिकॉज इट हॅज 2 अमिनो ग्रुप. 2 अमिनो ग्रुप. मला सांगा अमाइडचे किती एक्झाम्पल आहे? 2. एकाचं नाव? एकाचं नाव? बरोबर आहे. संपलं ते. बस एक पेज राहिला आता. हे एक पेज राहिलं नाही, एक पॅराग्राफ राहिला. याचं नाव आहे डिनायट्रिफिकेशन. काय नाव आहे याचं? हे तुम्ही टिक केलं होतं ना सिंगल किंवा 2 मार्काला. हा, डिनायट्रिफिकेशन डेफिनेशन आयएमपी आहे, रिएक्शन पण आहे. डेफिनेशन जास्त आयएमपी आहे. डेफिनेशन बॅक्टेरियाचे नाव बेटा, बॅक्टेरियाचे नाव पण लक्षात ठेवा. डिनायट्रिफिकेशन म्हणजे काय? तुम्हाला डीचं मिनिंग माहिती आहे ना, काय असते? डी म्हणजे रिमूव्हल. तुम्ही एकदा हे बघा, तुम्हाला सोपं होऊन जाईल. डिनायट्रिफिकेशन म्हणजे सर डिकम्पोजिशन. एक मोठा कॉम्प्लेक्स कंपाऊंड छोट्या छोट्यामध्ये कन्वर्ट होणार. सिंपल आहे. हा कोण? नायट्रेट. हा कोण? कळलं का कसं कन्वर्ट झाला? रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. कसं झालं? नायट्राइट कन्वर्ट इनटू मोनॉक्साइड. कळलं का काय झालं? काय झालं? रिमूव्हल ऑफ. डायरेक्ट कोण भेटला? म्हणजे सर नायट्रेट पासून कोण भेटणे?
याला म्हणतात डिनायट्रिफिकेशन. भाऊ हे लक्षात ठेव, ह्या स्टेप मी जे लिहून देतो ना, हे बघ, ही स्टेप आणि ही स्टेप फरक आहे. NO3 पासून याला डिनायट्रिफिकेशन म्हणतात आणि N2 पासून याला नायट्रिफिकेशन म्हणतात. कळलं का? रिपीट करा. NO3 पासून याला डिनायट्रिफिकेशन म्हणतात आणि N2 पासून याला नायट्रिफिकेशन म्हणतात. या दोघात कन्फ्युज नाही झाले ना? रिपीट करा. NO3 पासून डिनायट्रिफिकेशन, डिनायट्रिफिकेशन, हा डिनायट्रिफिकेशन, आणि हा कोण आहे? नायट्रिफिकेशन. बॅक्टेरियाचं नाव टिक करून घ्याल. स्युडोमोनास डिनायट्रिफिकन्स, पॅराकोकस, बॅसिलस. समजलं सर? आज सरांची बॅच नव्हती म्हणून झाला हा टॉपिक, नाही तर उद्यावर गेला असता. हा आहे चित्र काय इंग्लिशचे सर म्हणणार होतो मी. ओम सरांची बॅच होती ना आज. तू एकटी झाली का? ओके. आज ओम सरांची बॅच नव्हती म्हणून झालंय, नाही तर पुन्हा 8 वाजता पुन्हा टेन्शन. 6 वाजल्यापासूनच दिमागात चालू राहते, 8ची बॅच आहे, 8ची बॅच आहे. कालच सांगितलं तुम्हाला मी. हे कोण संपेल? चाललंय घरी, थांबा जरा, सेडिमेंटेशन राहिलंय. तुम्हाला माहिती आहे का, जर ते माठामध्ये पाणी असेल तर पाण्याला शांत होऊ द्या, काय होतं? माठामध्ये पाणी आहे, पाण्याला शांत होऊ द्या, काय होतं? हा, माठामध्ये पाणी भरलं, पाण्याला शांत होऊ दिलं, पाण्यामध्ये जो कचरा आहे तो खाली बसतो, त्याला सेडिमेंटेशन म्हणतात. काय म्हणतात? सेम इथे आहे. म्हणजे सांगायचं मिनिंग असं आहे की सर, पाण्यामध्ये जर कुठे नायट्रोजन असेल, कंपाऊंड असेल, तर ते सगळे कंपाऊंड जो आहे ना, जमिनीला इथे अटॅच होतात. म्हणजे सांगायचं मिनिंग असं की याचे अनेक एक्झाम्पल्स आहे. जसं एक्झाम्पल, जर कोणी शेतीमध्ये युरिया टाकला, कोण टाकला? युरिया माहिती आहे कोण असते? फर्टिलायझर. कोण असते? युरियामध्ये नायट्रोजन आहे. तो युरिया कधी कधी पर्कोलेट होतो. यू नो व्हॉट इज पर्कोलेट? मराठीत काय म्हणतात पर्कोलेटला? मुरतो, जमिनीत मुरतो, मुरब्ब्यासारखा जमिनीत मुरतो आणि मुरून एका खडकामध्ये जाऊन बसतो, म्हणजे जमा होत राहतो. काय होत राहतो? जमा. कारण की युरिया टाकल्यानंतर सपोज जर शेतीमध्ये पाऊस आला, काय आला? युरिया ऍड केला है ना, N2 पण ऍड केला, अमोनिया ऍड केला, सगळं ऍड केलं. जसं काऊ डंक आहे, त्यात अमोनिया असतो, बरोबर आहे, मिथेन पण असतो. तर प्रॉब्लेम काय आहे सर, पाऊस आल्यानंतर हा जो युरिया आहे ना, खाली जाऊन बसतो. आता खाली जाऊन जेव्हा जमा होत असेल, या जमा होलेना आपण काय म्हणूया? कळला कन्सेप्ट काय आहे तर? किंवा एखादी नदी वाहते, नदीमधलं काही, नदीमध्ये काही नायट्रोजन असतं, ते खाली बुडाशी कुठे फसून जातं, किंवा इथे तलाव असेल, सगळं नायट्रोजन एका ठिकाणी जमा होतो. म्हणजे पाण्यामधला नायट्रोजन जेव्हा खाली जमा होतो त्याला सेडिमेंटेशन म्हणतात. पावसामधला नायट्रोजन पावसामुळे जेव्हा झिरपतो, जमिनीमध्ये असा जातो, मुरतो सॉइलच्या बॉटमला, है ना, तेव्हा तो नायट्रोजन जमा होतो. त्या प्रोसेसला काय म्हणू आपण? सेडिमेंटेशन. ठीक आहे बेटा, संपला विषय, संपला इथे. हे सर्वात IMP आहे नायट्रोजन सायकल. तुम्ही पिवळ्या कलरमध्ये दिला नायट्रोजन सायकल, आता वाचा, तुम्हाला समजेल ती, म्हणजे घरी जाऊन वाचा, आता समजेल.